नर्मदे हर. आज आहे 23 डिसेंबर. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 51वा दिवस आणि आम्ही मागील 2 दिवसापासून होतो महेश्वर इथं. महेश्वरनं आम्ही आता पुढच्या प्रस्थानाला जातोय. चला तर आजचे अनुभव काय येतात ते बघूयात. नर्मदे हर. नर्मदे हर आश्रमातून थोडंच पुढे आलो आणि परत इथे एक बाबाजी तिथं टपरी, तिथं त्यांनी चाय प्रसादीची सेवासाठी आम्हाला थांबवलंय. सगळेजण चाय प्रसादीसाठी थांबलेत. नर्मदे हर. अजून थोडं पुढे आलो 1 किलोमीटर आणि इथं बाबाजींनी परत चाय प्रसादीसाठी थांबवलंय. चाय प्रसादी आणि बिस्किटचा बालभोग. धाम सेवा समिती. गौशाळा लागली, तुम्ही पाहू शकता किती भव्य अशी गौशाळा आहे. सगळ्या गाई इथं गेटवर आलेल्या आहेत. त्यांना आता बाहेर जायचा टाइम असेल 8 वाजेचा, तर सगळे इथं वेट करतायत चारायला जाण्यासाठी. आणि सगळे सेवा करणारे तिथं आहेत. मोठी गौशाळा. आपले परिक्रमावासी आता जात आहेत सरळ मंडलेश्वरकडे. चला आपण जाऊयात नर्मदे हर. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन डोंगराच्या पलीकडून आणि वरती तुम्ही बघत असाल एअर फ्लाईट्स जाताना 2 फ्लाईट आहेत. हा खूप रस एरिया आहे फ्लाईट्सचा. कालही तुम्हाला सांगितलं होतं. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्हाला माग एक इकडं रंगधाम आश्रम जातं. आम्हाला एक महाराज जे होते भेटलेले या आश्रमाचे, ते आम्हाला 3 किलोमीटर पासून फॉलो करतायत. आम्हाला बोलवत आहेत की इकडं आणि इथून 2 रस्ते जातात. हे ते महाराजचे आहेत आणि हा रस्ता सरळ पण जातो आणि एक नदीच्या काठाने जातो. तर आपल्याला नदीच्या तटाने जायचं आहे. हे महाराज आम्हाला 2-3 किलोमीटर पासून फॉलो करत होते. आम्हाला भालबुकसाठी विचारलं त्यांनी आणि इकडं पुढे सोय लावून ते आम्हाला घेण्यासाठी रस्त्यावर उभे राहिलेत. नर्मदे हर. यही तो आश्रम है केवल पैदल परिक्रमा वासियों के लिए. परिक्रमावासियांनी आपले चप्पल सगळे काढलेले आहेत. आश्रमात आलो आणि महाराजांनी परिक्रमावासियांना भालभोग देण्यासाठी सुरुवात केली आहे. भालभोग घेतल्यानंतर निघालोय आणि इकडे लागलाय आपल्याला पगडंडी वाट. अशा पगडंडीत आपण जातोय मंडलेश्वर. परिक्रमावासी एक एक करून रस्त्याने जात आहेत. आपण आलोय मंडलेश्वर या गावात. आणि आपण आता हळूहळू जाणार आहोत. तर हळूहळू आज बरं वाटत नाही थोडं. चला तर बघूयात नर्मदे हर. मंडलेश्वर गावातून आपण दर्शन मार्गाकडे जातोय आणि तिकडनंच आपण नदीच्या मार्गाने पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. आजचं मैयाचं दर्शन इथून घडलंय. पुढे अजून छान घडेल. सीडी उतरतो मग दाखवतो. मैयाचं दर्शन
अशा प्रकारे जवळच मायाचं दर्शन आहे. आणि समोर जर पाहिलं तुम्ही तर मांडवी ऋषींचे आश्रम, इकडं महेश्वर, इकडे पूल, इथं समोरच आपला आश्रम आहे. या आश्रमात सगळे परिक्रमावासी आल्या आल्या कपडे धुवायला लागलेत. आज आपल्याला बरं वाटत नव्हतं म्हणून आपण दवाखान्यात येऊन इंजेक्शन वगैरे सलाईन वगैरे लावून झोपलो होतो. आता उठलो, आरतीची वेळ झाली आहे. आणि आज थोडं वातावरण दाखवतो, जास्त दाखवता आलं नाही काही, कारण बिलकुल बरं नव्हतं. इंजेक्शन आणि हे घेऊन आपण आलोय. इकडे आरती चालू आहे मंदिराची. एवढा मोठा चिमण्यांचा पक्ष्यांचा थवा खूप वर्षांनी पाहिला आज. खूप वर्षांनी पाहिला आज. काय तयार झालं, काय होतं त्याच्यामधून काहीतरी शंकराची मूर्ती वगैरे सगळं होते बघा. थवाई आणि आवाजही खूप दिवसांनी पक्ष्यांचा मोकळा ऐकलाय आज.